नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर ती बातमी काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। सर्वात पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या शेतकरी मित्र या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा, म्हणजे मी बनवलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी एक डिसेंबर महिन्यात एक हप्ता तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहे। तर याची व्हिडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांनी टाकलेली आहे, तर ती व्हिडिओ क्लिप तुम्ही पहा। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत, आता तर सगळ्यांनाच टाकतो। पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानीच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही, पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता। आता तसे फार हुशार आहेत ते, इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे। कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते, पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही, शासन राज्यपालाच्या नावाने चालतं, आणि म्हणून ते माझं सरकार असतं। म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे। तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही। खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं, तर मित्रांनो, व्हिडिओ क्लिप तुम्ही पाहिली असेल तर व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे। आणि एकत्र मिळणार असून तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे। तुम्हाला 2100 रुपयाचं अजूनपर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही, त्याचा GR आलेला नाही, GR निर्गमित केलेला नाही। त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये न देता तुम्हाला 1500 रुपयानं तुमच्या खात्यात हप्ता वितरित होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला 23 तारखेपासून आज म्हणजे 1-2 दिवसात तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पण तुम्हाला ज्या महिलांच्या खात्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला पहिले 1500 रुपये येत होते, त्याच महिलांना या योजनेमध्ये आता 1500 रुपये येणार आहेत। नवीन GR नुसार तुम्हाला नवीन GR जर आल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये तुम्हाला होण्याचं टार्गेट त्यांनी दिलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला परिपत्रक आल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील। तात्पुरते तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि त्यासोबत तुम्हाला ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, त्या महिलांना करायचं काय, तर त्या महिलांना तुमचं बँकेत जाऊन तुमचं आधार शेडिंग करून घ्यायचं आहे। आणि आधार शेडिंग कसं करायचं त्यापूर्वी मी तुम्हाला या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा। त्यानंतर तुम्हाला आधार शेडिंग कसं करायचं आणि आधार शेडिंग कसं चेक करायचं, तुमचा हप्ता कुठल्या अकाउंटवर पडलेला आहे ते तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल। तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता आला नसेल आणि ज्या महिन्याला हप्ता आलेला नाही त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय ते त्यांच्यापर्यंत त्यांची बातमी लवकर पोहोचेल। अशाच ऑल नोटिफिकेशनला प्रेस करत राहा आणि आपला व्हिडिओ शेअर करत राहा, म्हणजे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट काय असेल ते तुमच्यापर्यंत येत जातील। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा। मित्रांनो, धन्यवाद।